नमस्ते भारत. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. वाडी नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबरला आहे. प्रचार मात्र जोरात सुरू आहे आणि आज माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार ॲडव्होकेट रावत साहेब आहे आणि त्यासोबतच राष्ट्रवादीला जे लीड करत आहेत संतोष नरवाडी साहेब आहेत, मोरे सर सुद्धा आहेत. आज त्यांच्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही बातचीत करणार आहोत. सुरुवातीला मी नरवाडी साहेबांकडे जातो. सर, तुमचं स्वागत WH न्यूजमध्ये. नमस्कार, जय भीम. आणि नक्कीच निवडणुका आहे, काय तुमचा जो महत्त्वाचा जो एजेंडा आहे वाडीच्या संदर्भातला तो काय आहे? सर्वात पहिले जगाला शांतीचा उपदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर आंबेडकर आणि जनतेचे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, जिजाऊ, रमाई या सर्व महापुरुषांना, बिरसा मुंडा या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आपण म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जे उमेदवार आम्ही या वाडी नगर परिषदेमध्ये 2025च्या सार्वत्रिक नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभे केलेले आहेत. सन्माननीय आमचे मार्गदर्शक आणि आमचे नेते, राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, त्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल, तसेच प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सन्माननीय राजेंद्र जैन, निरीक्षक साहेब राजेंद्रजी जैन यांच्या मार्गदर्शनात आणि इथले जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ टाकसाळे, अनिल येरकर यांच्या माध्यमातून वाडी नगर परिषदेची ते निवडणुकीची धुरा त्यांनी सर्व माझ्या खांद्यावर टाकलेली आहे. माझ्यासोबत सन्माननीय आमचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय सुरेंद्र मोरे सर, प्राध्यापक सुरेंद्र मोरे सर माझ्यासोबत आहेत. आणि आम्ही या नगर परिषदेमध्ये 16 उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष उभा केलेला आहे. जस्ट आम्ही 1 जानेवारीला आम्ही राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये आम्ही प्रवेश केला. 11 महिन्यातच आम्ही वाडीमध्ये येऊ इतकं, तसं आमचं राष्ट्रवादीचं घड्याळ आमच्या पूर्वीपासूनच आमच्याजवळ होतं. आम्ही घड्याळापासून दूर गेलेलो नव्हतो. कोणी काही म्हणो, पण घड्याळापासून आमचं प्रेम होतं, म्हणून आम्ही घड्याळामध्येच आलो. आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आम्ही दूरच गेलेलो नाही. आणि सर्वांना माहीत आहे की अजितदादांचा एजेंडा आहे, अजितदादांचं मत आहे की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्या वाटचालीवरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाडी नगर परिषदेच्या माध्यमातून धुरा सांभाळलेली आहे. प्रत्येक वार्डात आंबेडकर नगर असो, आंबेडकर नगरचे 12-13 प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 10, 11, 12 आणि 13 या सर्व प्रभागामध्येच आम्ही उमेदवार चांगल्या प्रतीचे आणि चांगले शिक्षित, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे की तुम्ही सगळे उमेदवार बघून घ्या, सर्व पक्षाचे उमेदवार बघून घ्या, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुम्ही बघितले तर वेल एज्युकेटेड, शिक्षित आणि शिकलेले, एज्युकेशनल असलेले आम्ही उमेदवार दिले. तसेच आम्ही नगराध्यक्षासाठी महसूलचा पूर्ण अभ्यास असा आहे, असे आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार आम्ही ते या वाडी नगर परिषदेमध्ये उभे केलेले आहेत. त्यांना सगळं वाडीमधल्या सगळ्या जमिनीचा सगळा अभ्यास आहे. आणि तसेच त्यानंतर आम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये कमलेश विजयकर, प्रभाग क्रमांक 2 आणखी लेडीज लक्ष्मी पवार टेंभुर्णे, आणि त्यानंतर माझ्या मुलीला पण मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी निवडणुकीस उमेदवार म्हणून दिलेला आहे SC कॅटेगरीच्या. आणि तसेच प्राध्यापक मोरे सरांची मिसेस आहे सौ प्रतिमा सुरेंद्र मोरे. त्यानंतर एक होतकरू आणि चांगला मुलगा अशा विशाल इंगळे म्हणून त्याला आम्ही दिलेले आहे. सगळ्या विभागात, सगळ्या प्रभागात आम्ही उमेदवार त्या 16 उमेदवार आम्ही उभे केलेले आहे. 1 नगराध्यक्ष उभे केलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, ज्या दिवसापासून आम्ही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या सुरुवात केली आहे त्या डे वन पासून लोकांचा आम्हाला चांगला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचार सुद्धा जोरात चालू आहे. पण आम्ही जोरदार
आम्ही रॅलीत पण 17 तारखेला आपण जे कव्हरेज घेतलं त्या कव्हरेजपासूनच तुम्हाला वाटलं असेल की बा नाही, राष्ट्रवादीची ही ऊर्जा. पण प्रमुख मुद्दा काय आहे तुमचा? मुद्दा हा आहे, आम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही. आम्ही काय करणार, आम्ही निवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो, समजा आमचे उमेदवार निवडून आले तर आम्ही काय करणार ते आम्ही त्या दाखल. पण आम्ही सतत 8 वर्षापासून प्रयत्न, सगळ्यात मोठा प्रश्न आंबेडकर नगरचा विषय घेतो. हा तेच मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य मुद्दा आंबेडकर नगरचा मुद्दा आहे की 8 वर्षापासून सतत आम्ही त्या पट्ट्याची लढाई लढत आहोत. आणि एक पण वाडी आंबेडकर नगरचा कोणताही नेता या 15 वर्ष ज्यांनी सरपंच भोगले, 2.5 वर्ष उपाध्यक्ष काही भोगले, ज्यांनी 5 जिल्हा परिषदेच्या काही टर्म घेतल्या, काही लोकांनी सदस्य पद घेतले, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक पद घेतले, पण त्यांनी त्या विषयाकडे जाणीवपूर्ण लक्ष दिलं नाही. फक्त आम्ही न उमेदवार असं, न आम्ही ग्रामपंचायत सदस्य, ना आम्ही कोणता मेंबर, ना कोणता आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही तो प्रश्न सन्माननीय वकील साहेब GR राऊत साहेब यांच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत आम्ही तो प्रश्न नेला. त्यानंतर SDO अजितदादा पवार साहेबांच्यापर्यंत प्रश्न आम्ही नेला. हर एक याच्या आमच्याजवळ कॉप्या आहेत. कलेक्टरचे 3-3, 4-4 पत्र मला माझ्या नावाने आलेले आहे. कोणीतरी मला दाखवा की हे पत्र तुमच्याजवळ तरी आहे का. आंबेडकर नगरच्या एक पण नेत्याला माझा चॅलेंज आहे की तुमच्याजवळ एक तरी कलेक्टरचं पत्र आहे का त्या विषयाबद्दलचं, म्हणजे तुम्ही जाणीवपूर्ण, कारण मी जाणीवपूर्ण त्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. आणि ते अखेर तो निर्णय झालाच. आणि झुडपी जंगलचं सन्माननीय सरन्यायाधीश आपल्या भूषण गवई साहेब त्यांनी त्या झुडपी जंगलाचा कायद्यांचं हे केलं आणि अखेर आमची जीत झाली. आम्ही विजय झाला. आमचा विजय म्हणजे ते लढाई आंबेडकर नगरच्या लोकांना पट्टे मिळतील हक्काचे? हा, 100% मिळतील. पण मला इतकं सांगा, मला हे म्हणायचं होतं की मागच्या या 2 महिन्या अगोदर माननीय आमदार यांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी 42 पट्टे बक्षी लेआउटचे दिले. माझ्या आंबेडकर नगरच्या लोकांना सगळ्यांना तिथे बोलावलं की तुम्हाला पट्टे देत आहो. सगळे माझ्या आंबेडकर नगरचे माझ्या महिला भगिनी तिथं उपस्थित झाल्यानंतर इतकुसा चेहरा हिरमूस करून ते परत गेल्या. मला इतकं म्हणायचं होतं की जे 42 पट्टे तुम्ही बक्षी लेआउटला दिलं, हरकत नाही, त्यांना पण द्या. त्यांना पण त्यांचा अधिकार गरज सगळ्यांना आहे, त्यांना पण द्या, हरकत नाही. आणि जितके वाचलेले असेल त्या बक्षी लेआउटचे त्यांना पण द्या, आमची काही हरकत नाही. पण त्याच वेळेस 42 सोबतच आंबेडकर नगरच्या जनतेला पण तुम्ही ते मालकी हक्काचा पट्ट त्या दिवशी तुम्ही द्यायला पाहिजे होता. नाही तर तो 42च्या थांबून ठेवायला पाहिजे होता. त्यानंतर सगळ्यांनाच पट्टे तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभेमध्ये सांगितलं की आम्ही आंबेडकर नगरच्या लोकांना पट्टे वाटप करू. मला इतकं म्हणायचं आहे, जेव्हा 42 पट्टे दिले त्यावेळेसच का आंबेडकर नगरला दिले नाही? घोडं कुठं अडलेलं आहे? PM तुमचा, CM तुमचा, आमदार तुमचा, मंत्री तुमचा, सगळं कुठं घोडं अडलेलं आहे. पण आंबेडकर नगर बद्दलची जे तिरस्काराची भूमिका आम्ही बघतोय, मी स्वतः आंबेडकर नगरचा एक रहिवासी आहे. मी आंबेडकर नगरचा, मला पण पट्ट्याचा माझ्या वडिलोपार्जितपासून मला 70 वर्ष त्या आंबेडकर नगरला झालेलं आहे. पण मी त्याच डेव्हलपमेंट त्यामुळे थांबलेला आहे. अहो, आता एका कोणत्या गावात जा, एका साध्या खेड्या गावात जा, 2-2 घरकुलं, 3-3 घरकुलं तिथं मिळतात. पण या 50 वर्षापासून वाडी नगर परिषदेमध्ये कोणी त्याला म्हणतात की कोणी त्याला दखल घेतली नाही. पण ती दखल संतोष नरवाडे यांनी आंबेडकर नगरच्या विषयावर, पट्ट्याच्या विषयी घेतलेली आहे. नक्कीच खूपच महत्त्वाचा प्रश्न जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संतोष नरवाडे यांनी मांडलेला आहे की आंबेडकर नगरमध्ये जे आहे गेली अनेक वर्षापासून पट्टे मिळाले नाही, ते पट्टे मिळाले पाहिजे आणि तो लढा सुद्धा देत आहे. माझ्यासोबत वाडी नगर परिषदेची निवडणूक जी आहे राष्ट्रवादी पार्टीकडून अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट रावत साहेब आहे. रावत साहेब, काय आहे तुमचं या मॅनिफेस्टोमध्ये जे काय नेमकं मागणी आहे? वाडी शहर, सर्वात प्रथम वाडी शहराच्या माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींना माझा साष्टांग नमस्कार. वाडी नगर परिषद वाडी सार्वत्रिक निवडणूक 2025 ही पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा जनतेतून निवडून दिला जाणार आहे. त्याकरिता मी लोकनियुक्त नगराध्यक्षपदाकरिता राष्ट्रवादी अजित पवार गट
तर्फे घड्याळ्या निशाणीवर उभा आहे. मी एक वकील आहे आणि मला वाडीच्या महसूलचा पूर्ण अभ्यास आहे. मी त्याच विषयामध्ये मागील 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. वाडीच्या विकासासाठी जो माझा जाहीरनामा आहे, एक पक्षाने सुद्धा जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. त्याच्यात सर्व ठळक मुद्दे मांडलेली आहे. तो एक पंचवार्षिक रोड मॅप त्याच्यात नमूद आहे. त्याच्यातले ठळक मुद्दे मी आपल्या समक्ष मांडू इच्छितो. बिलकुल सांगा. तरुणासाठी रोजगाराच्या संधी, बिलकुल. स्वच्छ पाणी, फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांसाठी हॉकर झोन, प्रसाधन गृहे, भूगर्भातील जल पातळी वाढविण्यासाठी शहराच्या आजूबाजूला तलाव निर्मिती, मोहल्ला क्लिनिक, सुसज्ज अशा नगर परिषद शाळा, जळ वाहन व लक्झरी बसेससाठी पार्किंग प्लाझा, मटन मार्केट निर्मिती, प्रशस्त आठवडी बाजार निर्मिती, बेवारस कुत्र्यांसाठी शेल्टर होम आणि पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त प्रशासनिक सेवा. हे असे ठळक मुद्दे आम्ही त्याच्यात मांडलेले आहे. महत्वाचा डम्पिंग यार्डचा सुद्धा प्रश्न या वाडीमध्ये आहे. मी मोरे सरांकडे जातोय. मोरे सर, आपण बघतो आहे की वाडी नगर परिषदेच्या आधी ग्रामपंचायत होती, पण कचऱ्याचं इथं नियोजन करण्यासाठी अजूनही जागा नाही आहे. डम्पिंग यार्ड आहे. या संदर्भात काय तुमच्या पक्षासंदर्भात पुढचं नियोजन राहील? नमस्कार, जय भीम. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी प्राचार्य सुरेंद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा प्रदेश महासचिव ओबीसी विभाग. आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लजी पटेल साहेब, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष श्रीमान तटकरे साहेब, जिल्हाध्यक्ष सन्मान राजाभाऊ टाकसांडे, आमच्या पक्षाचे जिल्ह्याचे निरीक्षक सन्माननीय राजेंद्रजी जैन साहेब, अनिलजी अहिरकर साहेब आणि इतर सर्व सन्माननीय नेते मंडळी आणि माझे मित्र आणि सामाजिक न्याय जिल्हा विभागाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय वाडीचे नेते संतोषजी नरवाडे आणि आम्ही ज्यांना आताच उमेदवारी दिली पक्षाने हे असे वकील पेशाने असलेले वकील GR राऊत साहेब. सर्वप्रथम ही निवडणूक वाडीची ही 2015 पूर्वी निवडणूक झाली. 10 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. मला असं वाटते की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान पर्वाला संविधान दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम वाडीच्या जनतेला संविधान दिनाच्या झालेल्या संविधानाच्या शुभेच्छा देतोय. आणि संविधानाची अंमलबजावणी या शासनाने करायला हवी होती. संविधानामध्ये निवडणूक ही दर 5 वर्षांनी होते. लोकांचा अधिकार हिणवण्याची कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या राजकीय नेत्याला काही अधिकार नाही आणि तो राजकीय अधिकार या शासनाने 5 वर्षे हिलावला. जनतेचं अवहेलना झाली, म्हणजे जनतेवर अप्रत्यक्षपणे हा अन्याय झाला आणि हा अन्यायाला वाचा निश्चितच आंबेडकर जनता आणि इतर ओबीसी समाज आणि तळागाळातील संपूर्ण समाज हा निश्चितच हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटते ही निवडणूक हे वेगळ्या प्रकारची आता ही निवडणूक राहणार आहे. वाडीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर नगर परिषद वाडीमध्ये सर्वात मोठा यक्ष प्रश्न जो आहे असं म्हणता येईल की समस्येचं माहेरघर म्हणजे वाडी. वाडी ही अगदी नागपूर शहराच्या हाकेच्या अंतरावर आहे. किंबहुना वाडी ही महानगरपालिकेत जायला हवी होती, परंतु काही लोकांनी केल्यामुळं हे अट्टहास केल्यामुळं वाडीची नगरपरिषद झाली. परंतु नगरपरिषद झाल्यानंतर ज्या प्रमाणात याचा विकास व्हायला हवा होता त्या प्रमाणात इथला कुठलाही विकास नव्हता. भकास असलेली वाडी असं म्हटलं तरी होणार नाही. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे की इथे 18 पगड जातीचे लोक राहतात आणि सर्वसामान्य ही जनता आहे आणि आपल्या उदरनिर्वाह करता ही या वाडीमध्ये राहिलेल्या संपूर्ण भारतातील जनता आहे. विशेषतः आंबेडकरी जनता आणि ओबीसी समाज इथल्या संख्येने जास्त आहे असं म्हटल्यास अवघडणार नाही. परंतु त्यांच्यावर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे. तो असा की पट्टे वाटपाचा प्रश्न गेल्या अनेक 40 वर्षापासून या संपूर्ण पट्टे वाटपाचं जर सरांनी सांगितलं आपल्याशी वेळ कमी आहे, मला डम्पिंग यार्डच्या संदर्भात बोला तुम्ही. तुमचा माझा प्रश्नच तो आहे तुम्हाला. डम्पिंग यार्ड मला असं वाटते की आरोग्याच्या ह्या सोयीमध्ये निश्चितच डम्पिंग यार्ड ही लोकवस्तीपासून किती अंतरावर हवं आहे हे शासनाला कळलं पाहिजे. आंबेडकर नगरमध्ये अगदी हाकेच्या अंतरावर डम्पिंग यार्ड आहे, त्यामुळे दुर्गंधी आणि लहान मुलांवर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतोय. आंबेडकर नगरमध्ये कचरा आणून टाकतात आणि त्यामुळं त्या लोकांना राहणं अशक्य झालंय. मग ती जनता, भारताची जनता, ते भारताचे नागरिक नाही का, ते त्या याच्यापासून म्हणजे ते काय त्यांना काय तुच्छ लेखलं जातं का? म्हणजे आजही असं वाटतं की त्या जनतेला आपण तुच्छ ती वागणूक देतोय.
हा सुद्धा निर्णय या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील या कोणी राज्यकर्त्याने करायला समजा हवा. तुमचा उमेदवार निवडून आला, अध्यक्ष तुमचे जर झाले, तर हे प्रश्न तुम्ही मार्गी लावाल का? किती आमचा दिवसात अजेंडा लावाल? असा आहे, आमचा अजेंडाच असा आहे की यापूर्वी जे शासनात होते, ज्यांनी यापूर्वी शासन केलेलं आहे, त्यांनी प्रशासन केलेलं आहे आणि टॉप टू बॉटम म्हणजे तळापासून तर दिल्लीपर्यंत सरकार असताना वाडीमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नाही, हा यक्ष प्रश्न आहे. त्यानंतर पट्टे वाटपाचा प्रश्न इतक्या वर्षापासून तसाच पडलेला आहे. त्यानंतर आरोग्याची सोयी म्हणजे आजही 30 खाटाचं आम्ही 2009 मध्ये वंगसाहेब असताना शासन द्यायला सामान्य रुग्णालय, ते फक्त 30 खाटात आहे. आमची मागणी 100 खाटांची आहे. आज 1.5 लाखाच्या वर इथे पॉप्युलेशन आहे. मग या सामान्य जनतेला मोहल्ला क्लिनिकची सुद्धा व्यवस्था पाहिजे, म्हणजे असलेल्या अगदी मूलभूत ज्या सोयी पाहिजे, ज्याची नितांत गरज आहे, जो आपला हक्क आहे प्रत्येक जनतेचा वाडीचा, त्या हक्कापासून वंचित असलेली वाडी ही निश्चितच असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यापूर्वी असलेल्या सत्तेतील या लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि माझी जनतेला आव्हान आहे, कारण जनतेला नम्र विनंती आहे की आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण निश्चितच येणाऱ्या या नगर परिषदेच्या या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये जी लोक अन्यायाला वाचा फोडू शकतात, जे सामान्य लोकांचे प्रश्न समजू शकतात, अशाच लोकांच्या पाठीची मला असं वाटते जनता राहणार आहे यावेळी. कारण त्यांनी हे बघितलं यापूर्वी सत्ता असताना यांच्याकडून कोणतं परिवर्तन दिसतंय आपल्या यामध्ये. पूर्वीची सत्ता असताना त्यांनी कोणते प्रश्न सोडवले आणि कोणते प्रश्न सोडवला, कदाचित मला असं वाटतं की त्यांच्या जाहीरनाम्यात ते सोडवणारे प्रश्नही नाही. पूर्वी काय केलं हे दिलेलं नाही जाहीरनाम्यामध्ये, त्यानंतर काय करणार हे दिलेलं नाही, म्हणजे त्यांनी काय केलं हेच त्यांना माहित नाही, काय करणार ते त्यांचे वाचन आहे. आम्ही जाहीरनाम्यामध्ये काय केलं, जाहीरनाम्यात आम्ही काय करणार हे दिलेले 17-18 मुद्दे आहे आणि निश्चितच आम्ही ते मुद्दे सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार आहे. कारण आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवारजी असे व्यक्ती आहे की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असाच खंकर इथं आम्हाला लाभल्यामुळं आम्ही क्षणात 1 जानेवारी 2025 आम्ही संतोषजी नरवाडे, त्यानंतर अमितजी उसनापुरे, मी प्राध्यापक मोरे असे अनेक लोक आम्ही प्रवेश केला आणि या विधानसभा या नगर परिषदमध्ये 16 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष साहेबांच्या या सर्व जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितच जनतेसमोर जात आहे. मला निश्चितच या जनतेप्रती आश्वासन आहे की ही जनता निश्चितच या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या पक्षासोबत राहील आणि आपले प्रश्न सोडवण्याशिवाय स्वस्थ बसणार आहे. आणि येणाऱ्या या निवडणुकीत 2 डिसेंबरला वाडीतील जनतेला माझं आव्हान आहे आणि नम्र विनंती आहे की आपण घड्याळ चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी यांना विजय करा आणि आपल्या प्रश्न सोडवून घ्याल, हीच कळकळीची विनंती इथेच थांबतो. नक्कीच राष्ट्रवादी पार्टीचे नेते मोरे सरांनी सरळ सांगितलं की आमच्या जे जाहीरनाम्यामध्ये जे काही मागण्या आहे आम्ही त्या पूर्ण करणार, आमची सत्ता जर आली तर. पुन्हा मी नरवाडे सरांकडे जातो. प्रचारासाठी काय बडे, कोण नेता येणार आहे, कोणाच्या सभा होणार आहे? प्रचारासाठी आजपर्यंत म्हणजे आज 28 झालेली आहे. 28 पर्यंत आम्ही धुरा सांभाळलेली आहे आणि कालच भाईजींचा म्हणजे प्रफुल्ल भाईजींचा फोन आला, त्यांच्या माध्यमातून उद्याला आंबेडकर नगर येथे गुरु चंद्रमणी चौक येथे आंबेडकर नगरला भव्य प्रचार सभा सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल यांची संध्याकाळी 7 वाजता 29 तारखेला म्हणजे उद्याला 7 वाजता गुरु चंद्रमणी चौक आंबेडकर नगर येथे भव्य त्यांची प्रचार सभा त्यांनी दिलेली आहे आणि सर्व जनतेला ते मार्गदर्शन करणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करते आणि कसा करते आणि काम करणारा नेता अजितदादा आणि प्रफुल्लभाई आहेत. दळागळातल्या लोकांसोबत मिळून मिसळून काम करणारे आमचे प्रफुल्लभाई आहेत. असे नेते आमच्या या वाडी नगरीला उद्या येत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ती व्यवस्था केलेली आहे आणि सभेचं काम चालू झालेलं आहे तिथे. आणि भव्य अशी सभा या आंबेडकर नगरच्या आमच्या जनतेला त्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि ते आमच्या उमेदवाराबद्दल ते सांगतील पण आणि त्यांच्या उमेदीला आम्ही खरे उतरणार आहोत. आणि उद्याला त्यांची सन्माननीय इथले जिल्हाध्यक्ष पण राहतील आमचे शहराचे आणि जिल्ह्याचे. तर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, आमचे नेते अनिलजी अहेरकर आणि नरेशजी अरसडे हे उद्याला या प्रचार सभेला येणार आहेत.
नक्कीच उद्या जे आहे म्हणजे 29 नोव्हेंबर रोजी जे आहे प्रफुल्लभाई पटेल जे राष्ट्रीय नेते आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्यांची सभा आहे. रावत साहेब जे आहे हे चांगले मराठी बोलतात आणि ॲडव्होकेटही आहे आणि त्यांची सुद्धा जे म्हणजे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही जर नगर परिषदमध्ये आमची सत्ता आली तर नक्कीच आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे आहे ते आम्ही संपूर्ण ते आमच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करू. तर 2 तारखेला निवडणूक आहे आणि 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये जे आहे पर्यायी उमेदवार आहे. तर नक्कीच या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही हिस्सा घ्या, म्हणजे मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या मागण्या ज्या आहेत वाडीच्या त्या खूप महत्त्वाच्या मागण्या आहे की गेली अनेक वर्षापासून त्या प्रलंबित आहे. महत्त्वाची म्हणजे डम्पिंग यार्ड या ठिकाणी नाही आहे, या ठिकाणी बाजाराची सोय नाही आहे, पाण्याची व्यवस्था या ठिकाणी विशेष नाही आहे, शिक्षणाची नाही आहे. त्यामुळे या सगळ्या ज्या महत्त्वाच्या व्यवस्था आहे, पार्किंगची खूप महत्त्वाची या ठिकाणी व्यवस्था नाही आहे, हायवे रोड या ठिकाणून गेलेला आहे. तशा अनेक समस्या ज्या आहेत पूर्ण समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सक्षम आहे असंच या नेत्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही 2 तारखेला मतदान केंद्रावर जा आणि मतदानाचा हक्क अवश्य बजा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा हक्क आपल्याला अमूल्य मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तो नक्की बजावा. आणि 2 तारखेला मतदान झाल्याच्या नंतर 3 तारखेला मात्र 3 डिसेंबरला याचे परिणाम येणार आहे आणि वाडी नगर परिषदेच्या खुर्चीवर नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसेल हे 3 तारीख आपल्याला सांगणार आहे. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.